यश हे नशिबाने मिळत नाही, उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश. तुम्हाला जर सूर्यासारखे चमकायचे असेल तर तुम्हाला सूर्यासारखे जळावायचे लागेल. अगदी असंच काहीसं घडलंय ते डॉक्टर संदीप भगवान आगोने यांच्या बाबत. डॉक्टर संदीप भगवान आगोने हे पशुपालन आणि शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळे त्यांच्या नशिबी सुद्धा तेच काम लिहिले होते असे वाटून जरी गेले तरी मात्र नियतीच्या मनात वेगळे होते. म्हणतात ना, नशिबाबरोबर कर्माची साथ हवी असते. अगदी ह्या चुक्तीप्रमाणे नशिबासह कर्मामुळे माणसाची प्रगती कशी होते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर संदीप आगोने. आई वडिलांचे स्वप्न होते की जे कष्ट आम्ही करतो ते आमच्या लेकराने करू नये. त्यासाठी त्यांनी मुलाकडे जातीने लक्ष देत मूल्य संस्कारांची जडणघडण सोबत पशुपालन, शेती, कला आणि शालेय शिक्षणाचा पाया मजबूत करण्यास सुरुवात केली. जेमतेम परिस्थिती असताना देखील आगोने कुटुंबाने संघर्ष करून आपला पाया मजबूत केला. डॉक्टर संदीप भगवाने आगोने यांचे आजोबा श्री पोपटदादा आगोने हे वारकरी असून त्यांच्या प्रामाणिक चांगल्या स्वभावामुळे चाळीसगाव तालुक्यातील धनगर समाजाचे ते अध्यक्ष होते. तसेच चाळीसगाव विविध कार्यकारी सोसायटी चाळीसगावचे ते बिनविरोध अध्यक्षही झाले होते. डॉक्टर संदीप आगोने यांच्या वडिलांनी यापूर्वी घरचा व्यवसाय सांभाळून कापड मिल कामगार म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांनी आयुर्वेदिक औषधे उपचार व्यवसाय सुरू केला आणि चाळीसगाव तालुक्यात एक नामांकित वैद्य म्हणून ते प्रसिद्धही झाले. श्री भगवान आगोने यांनी कार्य केले अशा या संस्कारित घराण्यात जन्माला आलेले डॉक्टर संदीप आगोने यांनी इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण अभिनव शाळा चाळीसगाव मध्ये पूर्ण केले. राष्ट्रीय महाविद्यालय चाळीसगाव मध्ये त्यांनी 12वी पासून ते पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तोपर्यंत त्यांनी पशुपालनासोबत शेती कामही केले. त्यानंतर जळगावमध्ये धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयात त्या समाजकार्य या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेऊन नंदुरबारच्या GTP महाविद्यालयात त्यांनी कामगार कायदा या विषयावर पदविका प्राप्त केली. यानंतर जळगाव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये समुपदेशक, तर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जिल्हा उद्योग केंद्र जळगाव मध्ये समूह समन्वयक, तर नेहरू युवा केंद्र जळगाव येथे, चाळीसगाव येथेही समन्वयक, पंचायत समिती चाळीसगाव येथेही समन्वयक म्हणून डॉक्टर संदीप आगोने यांनी काम केले. तर औरंगाबाद महानगरपालिकेत तांत्रिक तज्ज्ञ तथा व्यवस्थापक म्हणून कार्य करत आता ते मनमाड नगर परिषद मध्ये उपजीविका विभाग व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. आधीपासूनच समाज कार्याची आवड होती आणि त्यामध्येही सामाजिक कामाची नोकरी त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी कामाला सर्वस्व मानून अगदीच मनापासून आणि निस्वार्थ भावनेने ते लोकांची सेवा करतात. आपल्या अभ्यास वृत्तीमुळे त्यांनी नोकरी करत असताना धनगर समाज जीवनावर आधुनिकीकरणाचा प्रभाव एक अध्ययन या विषयावर PhD चे शिक्षण पूर्ण केले. पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणारा धनगर समाज आधुनिकीकरणाच्या लाटेमध्ये आपला विकास करू शकला नाही. त्यामुळे धनगर समाजावर संशोधन करणे डॉक्टर संदीप आगोने यांना गरजेचे वाटले आणि त्यांनी PhD केली. त्यामुळेच महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातून डॉक्टर संदीप भगवान आगोने यांना धनगर समाज प्रबोधनासाठी पाचारण केले जाते. धनगर समाजाला दिशा देण्यासाठी विविध क्षेत्रातील धनगर समाजाचे बांधव मार्गदर्शन घेत आहे. मनमाड नगरपालिकेमध्ये काम करत असताना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार मेळावे, वैयक्तिक व्यवसाय कर्ज, बचत गटाला कर्ज, पथविक्रेत्यांना कर्ज, आयुष्यमान भारत योजना, अपंग कल्याण विभाग, आरोग्य मेळावे, शासन आपल्या दारी हे सर्व कामे ते अगदी मनापासून करत असतात. त्यामुळे मनमाड शहरातील नागरिक नेहमीच त्यांच्या कार्याबद्दल कौतुक करतात. कोरोना काळातही त्यांनी आपले आरोग्य सांभाळून चोख कामगिरी बजावली. त्यांनी उपजीविका आणि उद्योजकता या विषयाची आवड असल्यामुळे भारतीय उद्योजकता आणि उपजीविका आणि आधुनिक धनगर समाजाचीवर या विषयावर त्यांनी पुस्तकांचे लिखाण सुरू केले. या पुस्तकांचे लवकरच प्रकाशनही होणार आहे. अनेक ठिकाणचे उद्योजक, व्यावसायिक तसेच राजकीय मंडळी डॉक्टर संदीप भगवाने आगोने यांचा सल्ला घेत असतात. डॉक्टर संदीप आगोने यांच्या परिवाराविषयी सांगायचे झाले तर त्यांचा लहान भाऊ प्रकाश भगवान आगोने हे भारतीय सेनेमध्ये दिल्ली येथील मुख्यालयात कार्यरत आहे. त्यांच्या आई अजूनही शेती काम करत आहे. कुटुंबामध्ये पत्नी सौ सोनाली संदीप आगोने या सामाजिक कार्यात कार्यरत असून हिंदवी नावाची एक मुलगी त्यांना आहे. भविष्यात साहित्य लेखनासोबत नवीन काहीतरी करण्याचे त्यांचे स्वप्न असून त्यांचे आदर्श त्यांचे आजोबा वडील असून छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांच्या विचारांचा प्रभाव डॉक्टर संदीप भगवान आगोने यांच्या मनावर कायम आहे. व्यवस्थापन कौशल्य, वक्तशीरपणा, बोलका स्वभाव असणारे आणि मोठ्यांबद्दल आदर असणारे त्यांचे व्यक्तिमत्व यामुळे ते कोणत्याही क्षेत्रामध्ये स्वतःसोबत दुसऱ्यांचा विकास करू शकतात. अशा या मेहनती आणि सहकर्तृत्वावर यशाच्या पायऱ्या सर करणाऱ्या डॉक्टर संदीप आगोने यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड.